जय शिवराय बांधवांनो. एका नेत्याला मराठ्यांचा फारच पुळका आला बरं का. तो काय म्हणतोय माहिती का, की EWS आणि OBCचं जे काही कटआउट लागला त्यामध्ये EWSचा सध्या म्हणजे कमीमध्ये कटआउट लागले गेलेला आहे. मग माझं म्हणणं आहे, तर एवढं तुम्ही जर सांगताय ठणकावून तर मग घ्या ना, EWS तुम्हाला घ्या, जा ओपनमध्ये, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण मराठा OBCमध्येच राहणार आहे आणि मराठ्याला कुणीही रोखू शकत नाही. कितीही तुकडे फेक, कितीही भुकाय लाव, आम्हाला माहिती आहे भुकाय लावणारा तूच आहेस. आणि किती भुकाय जरी लावलंस तरीही मराठ्याला कुणी रोखू शकणार नाही. किती बोंबा मारायच्या तर मारा, नाही तर मग ते तुमच्या येवल्याच्या साहेबाला सांगा की आपण जाऊ तिकडे, कारण तिकडे कटआउट कमी लागतोय, मग तिकडेच आपण सेटल होऊ, असं सांगणार आहेत का? सांगत असाल तर सांगा लवकर, कारण वेळ गेलेली नाही. आणि एक सांगतो, मराठा कधीच कुणा जातीला विरोध करत नाही. मराठा समाजानं ज्यावेळेस तुम्हाला आरक्षण दिलं गेलं, मला माझ्या समाजाचा स्वाभिमान आणि अभिमानसुद्धा आहे. ज्यावेळेस तुम्हाला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाजानं कधीही विरोध तुम्हाला केला नाही. एकाही व्यक्तीने गावगाड्यातला विरोध केला नाही. पण ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षण दिलं जात आहे त्यावेळेस तुम्ही विरोध करता. याचा संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या येणाऱ्या पिढ्यासुद्धा तुम्हाला तुमच्या थोबाडीत थुकल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही किती फालताड आहेत हे लोकांना माहिती आहे. आणि शाहू महाराजांनी आरक्षणाची तरतूद केली. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आहेत आणि ते सुद्धा मराठा आहेत. रक्ताचे वारसदार त्यांचे आम्ही आहोत आणि विचारांचे सुद्धा. शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा आम्ही चालवतो, याचा सुद्धा गर्व आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.